नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत कृष्णा सानगुडे. हा माणूस व्यवसायानं इंजिनियर आहे आणि साधासुद्धा दिसतो, पण त्याच्या हातून एक ऐतिहासिक कार्य घडलेलं आहे. राज्यातल्या जात पंचायत मुठमाती अभियानाचे ते प्रणेते आहेत. जात पंचायतीच्या अत्याचारांना वाचा फोडण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या या कामामुळे 13 जात पंचायती बंद झाल्या आहेत आणि 400हून अधिक जात पंचायतीच्या अत्याचारामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, महाराष्ट्र सरकारनं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा केलेला आहे आणि तो सध्या राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलेला आहे. अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. कृष्णा सानगुडे, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की इतक्या निष्ठेने, इतक्या बांधिलकीने तुम्ही हे काम गेली काही वर्ष करत आहात. जात पंचायत महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे याचीच जाणीव काही वर्षापूर्वी आम्हाला कुणालाच नव्हती, पण गेल्या 10 वर्षामध्ये म्हणा तुम्ही ती जाणीव करून दिलीत आणि हे मोठं अभियान केलं. मला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची. कळलं कसं की हे जात पंचायत म्हणजे हरियाणातली खाप पंचायत आपण ऐकली होती, उत्तर भारतात अशा प्रकारच्या खाप पंचायती आहेत, पण महाराष्ट्रात सुद्धा जात पंचायत नावाचा प्रकार आहे आणि तो अत्याचार करतो, हे कळलं कसं? ह्या महिन्यात बरोबर 3 वर्ष होत आहेत आता की नाशिकमध्ये एक ऑनर किलिंगची घटना घडली आणि प्रमिला कुंभारकर नावाच्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला होता तिने, आणि तो केला होता दीपक कांबळे नावाच्या मातंग समाजातल्या मुलाशी. आणि या भटक्या समाजातल्या लोकांनी का तिला त्रास दिला होता आणि त्याच्यामुळं त्या बापाने तिचा खून केला होता. आणि मला तो दिवस आज चांगला आठवतो, 28 जून 2013 रोजीची. मी सकाळी वृत्तपत्र उघडलं आणि त्याच्यात पहिल्याच पानावर बातमी होती की आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका तरुणीचा बळी गेला होता. आणि त्याच्या अगोदर पण असं घडत होतं महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरला 2 महिन्यापूर्वी घडलं होतं. मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांना फोन केले आणि एक निषेध रॅली काढायचं ठरलं. आणि तो झाल्यानंतर, तो मोर्चा निघाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. त्या हुतात्मा स्मारकात सर्व गेल्यानंतर मी एकटाच सुन्नपणे बसलो होतो, कारण 2-3 प्रश्न माझ्या मनात आले. आणि ते असे होते की हा जो बाप असतो का तो 1.5 वर्षामध्ये त्या मुलीचा खून केला नाही, परंतु तिच्या पोटामध्ये 9 महिन्याचं बाळ असताना या बापाने खून का केला असावा? म्हणजे तो इतका दिवस 1.5 वर्ष थांबल्यानंतर त्याला इतका द्वेष त्या मुलाबद्दल, पोटातल्या बाळाबद्दल का आला असावा? हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की ज्या दिवशी त्या मुलीचा वाढदिवस होता त्याच दिवशी बापाने तिचा गळा दाबून खून केला होता. म्हणजे बापामध्ये एवढा तिरस्कार का आला असाल का त्याच दिवशी मुलीचा आपण गळा दाबून खून करावा, का ज्या दिवशी का तिच्या तोंडामध्ये आपण केक भरवावा त्या दिवशी तिचा गळा का दाबावा? पण असे 2-3 प्रश्न माझ्या मनात आले. आणि मला वाटतं की मी त्यावेळेस डॉक्टर दाभोळकरांना फोन केला. डॉक्टर दाभोळकरांना मी असं म्हटलं की डॉक्टर, आपण आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देतो, संरक्षण देतो, त्यांच्या या जोडप्यांच्या पाठीशी उभं राहतो आपण नेहमी, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. मग डॉक्टर म्हटले मी काय करू? म्हटलं कमीत कमी तुम्ही एखादा लेख लिहून पाठवा. आणि डॉक्टर इतके पटकन त्यांनी मला लेख लिहून पाठवला. दुसऱ्या दिवशी त्यांचा लेख मला मिळाला. त्या लेखाचं नाव होतं जातीयांतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि तो लेख घेऊन मी दैनिक सकाळच्या ऑफिसमध्ये गेलो, उत्तम कांबळे सरांकडे गेलो आणि तिथं आमची चर्चा चालू होती. तर मी ज्या चाचनळी गावातून आलेलो आहे त्या खेडेगावातनं मी लहानपणी ह्या भटकेमुक्त समाजाच्या जात पंचायत बघितल्या होत्या काही. मग आम्हाला असं वाटलं की याच्यामागे जात पंचायत असावीत. मग एक वृत्तपत्रामध्ये आम्ही एक निनावी बातमी दिली की जात पंचायतीच्या एक फॅक्टर जो आहे तो या खुनामागे आहे का हे तपासावं. आणि दुसऱ्या बाजूने डॉक्टर दाभोळकरांचा लेख. या 2 गोष्टी वाचून एक अण्णा इंगरे नावाचे व्यक्ती पुढे आले. ते भटकेमुक्त समाजातलेच होते आणि ते म्हटले की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, या खुनाच्या मागे जात पंचायतीचा दबाव आहे. आणि मी सुद्धा माझ्या मुलीचं लग्न जाणीवपूर्वक आंतरजातीय केलेलं आहे जैन समाजातल्या व्यक्तींशी. जैन लोकांमध्ये मुलींचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे मी बँकेत नोकरी करत होतो, त्या लोकांची बँक होती, म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं. म्हणून मला बहिष्कृत केलेलं आहे आणि मला मग तक्रार दाखल करायची. खरं तर तक्रार दाखल होईल की नाही ही आम्हाला शंका होती, कारण जे पंच होते ते 2 पंच ते सत्ताधारी पक्षातले होते, नगरसेवक, आणि त्यांना जे वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आले होते ते नाशिक शहराचे माजी महापौर होते. परंतु तुमच्या प्रसारमाध्यमांनी एवढा सामाजिक दबाव तयार केला होता की त्याची नोंद घ्यावी लागली पोलिसांना. आणि त्या सामाजिक दबावामुळे पोलिसांनी चक्क पंचांना अटक केली. आणि संध्याकाळी मी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी होतो, सकाळी गेलो होतो पोलीस स्टेशनला, संध्याकाळपर्यंत तिथंच होतो. संध्याकाळपर्यंत काही लोक औरंगाबादनं आले होते आणि ते म्हटले की या पंचांच्या विरोधात आम्हाला तक्रार दाखल करायची आहे. काही लोक शेजारच्या गावावरून आले होते. आणि ते झाल्यानंतर मी संध्याकाळी डॉक्टरांना फोन केला आणि म्हटलं की डॉक्टर की आपण ही लढाई जिंकलेलं आहे. मग डॉक्टर म्हटले का रे ही लढाई आपण सुरूच केली नाही तर जिंकणार पुढं. आणि त्यावेळेस डॉक्टर म्हटले की आपण हे व्यापक प्रमाणात तयार करूया. आणि मला असं वाटतं की बरोबर 3 वर्षापूर्वी ही एक मोहीम आम्ही सुरू केली नाशिकमधनं आणि ती राज्यभर पोहोचली आहे. 3 वर्षापूर्वी तुम्ही ही मोहीम सुरू केलीत, पण 2 गोष्टी तुमच्या या सगळ्या सांगण्यामध्ये आल्या. एक तर लहानपणी गावामध्ये तुम्ही जात पंचायत बघितली होती
जात पंचायत हे नेमकं काय वास्तव आहे हे मी तुम्हाला अशासाठी विचारतोय की जी तरुण मुलं आहेत, जी शहरात वाढलेली आहेत, कदाचित इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे, यांना हे जात पंचायत वास्तव आहे हे वाटतच नाही. त्यांना असं वाटतं की जाती संपलेल्या आहेत, आता समाज आता पुढे चाललेला आहे, सगळं प्रगती होते. नेमकं काय वास्तव आहे जात पंचायत? काही दिवसापूर्वी आमिर खानने एक कार्यक्रम सादर केला होता, सत्यमेव जयते, आणि त्याच्यामध्ये खाप पंचायत हा एक भाग दाखवला होता. आणि ते बघून आपल्याला वाटलं की ते दूर कुठे ते हरियाणामध्ये होतं, पंजाबमध्ये होतं, बिहारमध्ये होतं. महाराष्ट्रात काही असं काही होत नाही, महाराष्ट्र पुरोगामी राज्य असं सगळ्यांना वाटायचं. म्हणजे साधं वृत्तपत्रात 2 ओळीचं वाक्य पण कोणी लिहिलं नव्हतं. परंतु ह्या घटनेनंतर आमच्या लक्षात आलं की जात पंचायतीचं अस्तित्व हे बहुतांश समाजामध्ये असतं. आणि आम्हाला अनेकांनी विचारणा केली की जात पंचायत नेमकी काय असते, कारण जात माहीत असते, जात पंचायत एकत्रित माहीत नव्हती लोकांना. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बहुतेक जातीमध्ये जात पंचायत असते, पण नेमकी काय असते ती, तर अनेक देशांमध्ये राजाला देवाचा अवतार समजलं जायचं. तसं भारतातल्या काही जातीमध्ये या जातीच्या पंथांना देवाचा अवतार समजलं जातं. आणि आपल्याकडे एक म्हणे बघा, पाचामुखी परमेश्वर, म्हणजे जे 5 पंथ असतात त्या समाजाचे मुख्य लोक पुढारी. म्हणजे जातीमध्ये 5 पंच असतात जे जातीच्या वतीने सर्व निर्णय घेतात. सर्व ते परंपरेने आलेले काही निर्णय असतात, ते निर्णयाच्या आधारे ते न्यायनिवाडे करतात. आणि कुणी जर ते नियम तोडले तर त्याला शिक्षा करतात, दंड करतात, अगदी जीव घेण्यापर्यंत शिक्षा करतात. म्हणजे हे लोकांचे जे न्यायनिवाडे ते यात्रा जत्रात होतात, देवाच्या ठिकाणी होतात, मंदिरात होतात. त्याच्यामुळं पंथांना हा देवाचा अवतार समजला जातो. काही जातपंचायती बसताना एक देव ठेवला जातो आणि नंतर जातपंचायत सुरुवात होते. म्हणजे पंथांच्या मुखाने बोललेला शब्द हा अंतिम शब्द आहे, देवाचा शब्द आहे, त्याला कुणी विरोध करायचा नाही. म्हणून त्यांचे जे न्यायनिवाडे असतात हे बंधनकारक त्या लोकांवरती असतात. आणि हे महाराष्ट्राच्या बहुतेक जातीमध्ये आहे, बहुतेक जाती आहेत. म्हणजे असा समज आहे की भटका विमुक्त समाज आहे, तसं नाही आहे. नाही, आम्ही जेव्हा नाशिकमधून पहिली मोहीम सुरू केली त्या मोहिमेचं नाव ठेवलं जात पंचायत मोठमोठी अभियान. उत्तम कांबळे सरांनी एक लेख लिहिला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे खूप तक्रारी दाखल झाल्या. म्हणजे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की पहिली जी तक्रार, उत्तम कांबळे सरांनी लेख लिहून तुमचा नंबर दिला होता आणि नंबरमध्ये सांगितलं होतं की जात पंचायती संदर्भात कोणाला तक्रार असेल तर कृष्णा चांदगुडे यांना ह्या नंबरवर संपर्क करावा. आणि धक्कादायक गोष्ट अशी की पुण्यात आम्हाला पहिला फोन आला का ज्या पुण्याला आपण सुसंस्कृत शहर म्हणतो, आणि ते व्यक्ती कोण होते, सी गौड ब्राह्मण समाजातले व्यक्ती होते. आणि ते साधेसुधे व्यक्ती नव्हते. म्हणजे सत्ताधारी पक्ष जो होता काँग्रेस त्याचे ते सरचिटणीस होते आणि 3 टर्मपासून शिक्षण मंडळावर होते. आणि ते म्हटले की माझ्यासह 7 परिवार पुण्यामध्ये आम्ही आहेत, आम्ही राजस्थानहून आलेलो आहेत, या ठिकाणी राहतो, परंतु आम्हाला बहिष्कृत केलेलं आहे आणि आम्ही आंतरजातीय विवाह केला, एवढाच आमचा गुन्हा आहे. ते उच्च न्यायालयात गेले होते आणि उच्च न्यायालयामध्ये कायदा नसल्यामुळे त्यांची याचिका रद्द झाली होती. आणि ते म्हटले का तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्या. आम्ही म्हटलं की नाशिकची जी आम्ही केस दाखल केली होती ती आदर्श केस म्हटली होती, त्याच्या अंतर्गत म्हणजे त्याचा आधार घेऊन आम्ही पुण्याला त्या पंथांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आणि हा आश्चर्याचा धक्का बसल्यानंतर दुसरा धक्का बसला मला की आम्हाला दुसरा फोन अहमदनगरहून आला आणि तो माहेश्वरी जैन समाजातला होता. म्हणजे एका वस्तूच्या कारणावरनं का त्या रमेश जाजू नावाच्या व्यक्तींना बहिष्कृत केलं होतं. मग त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की भटकेमुक्त समाजामध्ये जातपंचायत असते, हा भ्रम त्यावेळेस दूर झाला. आणि एक करत 9 बौद्धामधल्या जातपंचायती असल्याचं आम्हाला कळलं. आणि ज्या जातीमध्ये जातपंचायती दृश्य स्वरूपात नाही त्यांच्यामध्ये अदृश्य स्वरूपात आहे, हेही वास्तव समोर आलं मला वाटतं. पण मग ही मोहीम पुढे कशी गेली? खरं तर आम्ही जेव्हा जुलै 2013मध्ये जातपंचायत मुठमाती हा अभियान सुरू केलं तर त्यावेळेस मुठमाती हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक वापरला दाभोळकरांनी आणि अविनाश पाटलांनी. त्यांना असं वाटलं की आपण ह्या अंतिम लक्ष ठेवूया, कुठेतरी यश आपल्याला मिळेल. म्हणजे मला असं वाटतं की मूठ या शब्दामध्ये जशी खूप ताकद असते. महात्मा गांधीजींनी एक केलं होतं की मूठभर सत्याग्रह केला होता मीठ घेऊन. तर हा आम्ही असं केलं, डॉक्टर दाभोळकर म्हटले की प्रमिला कुंभारकर ज्या ठिकाणी मारला तिला त्या ठिकाणची मूठभर माती आणा. आणि जे पहिलं आम्ही जी मूठमाती परिषद घेतली होती 8 सप्टेंबर 2013ला, त्या ठिकाणी आम्ही एक रोपटं लावलं होतं आणि डॉक्टर म्हटलं याला प्रत्येक येणाऱ्याने याला मूठभर माती घालायची आणि त्याला आपण खतपाणी असं द्यायचं का तो समतेचा वृक्ष आहे, तो भरला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही मोहीम नाशिकला सुरू केली. आणि त्याच्यानंतरच 8 दिवसांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी आम्ही लातूरला दुसरी परिषद घेतली. आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी डॉक्टरांनी दूरदर्शनवरती एक कार्यक्रम सादर केला, जात पंचायत आणि कायदे, 19 ऑगस्ट 2013ला. तो संपूर्ण रात्री ते घरी गेले, माझ्याशी बोलणं पण झालं होतं. आणि त्या पिरियडमध्ये डॉक्टरांचं माझं तासभर बोलणं व्हायचं. आणि जेव्हा गेले दुसऱ्या दिवशी 20 ऑगस्टला ते जात पंचायती बाबतच काहीतरी विचार करत असतात आणि त्याच वेळेस कुणीतरी त्यांच्या अंगावरती गोळ्या झाडल्या. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी जे मोहीम थांबलं असं मला वाटलं, कारण आम्ही कार्यकर्ते सगळे सैरवीर झालो होतो. तो 20 ऑगस्ट आठवणी आम्हाला काढूशी नाही वाटतात, असं एवढं प्रचंड दुःख होतं. डॉक्टरांचा खून झाला, डॉक्टरांनी ही मोहीम नुसती डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी सुरू केली होती आणि ही गेल्या 3 वर्षात जी वाढली आहे, मोठी झाली आहे, ही डॉक्टरांच्या नंतर तुम्ही सगळं
केलेलं आहे. हो, बरोबर. कसं पुढे गेला? डॉक्टरांचा खून झाल्यानंतर सर्वच कार्यकर्ते सर्वेर झालो होतो. म्हणजे मला पण सांगण्यात आलं की जात पंचायतीचं काम थांबून घ्या, कारण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याच्यामध्ये जे पंचायती असतात आणि तुला पण काही होऊ शकतं. परंतु आम्ही असं म्हटलं की डॉक्टर गेले, आपण विवेकी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत, आपण काम थांबवून उपयोगाचं नाही. म्हणजे आपला जो वैचारिक विरोधक आहे त्याला आपण काय शस्त्राने उत्तर देऊ शकत नाही, काही आपण त्याला काम करूया, खूप काम करूया आणि एवढं काम करूया की त्या वैचारिक विरोधकाला काहीतरी वाटलं पाहिजे की नाही, डॉक्टरांचा खून ज्या हेतून आपण केला होता ते हेतू आपला सफल झाला नाही. माझ्यासहित सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवून घेतलं. आम्ही साताऱ्यामध्ये एक परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये आम्ही एल्गार पुकारला का नाही, आम्ही डॉक्टरांचं काम पुढंच नेणार. आणि त्यानंतर 8 सप्टेंबरला आमची नियोजित एक जात पंचायत विरोधी परिषद ठरली होती जळगावला, आणि आम्ही त्याच तारखेला घेतली. अविनाश पाटील म्हटले का आपण आपलं काम थांबवायचं नाही, फक्त स्लोली आणि स्टडी असं या पद्धतीने आपण काम म्हणजे करूया. तुम्ही जिद्दीने पुढे गेला. जिद्दीने पुढे पण यापाठी डॉक्टरने तुम्हाला जो विचार दिला होता तो नेमका काय होता? डॉक्टरांनी असं सांगितलं की जे जात पंचायतीमध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण शांततेनं काम करायचं. आपला वैचारिक शत्रू कोण आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला शस्त्राने लढाई नाही करायचं, त्याला आपण चांगुलपणा त्याचा हेरायचा, त्याला साथ घालायची, त्याच्याशी जाऊन बोलायचं. म्हणजे डॉक्टरांचा सुसंवादावर खूप विश्वास होता. पण मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जातीविरुद्ध का काम करायचं? नाही, डॉक्टर असे म्हणायचे, पहिल्या परिषदेमध्ये डॉक्टरने जाहीरपणे सांगितलं होतं की जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, आणि आम्ही नेहमीप्रमाणे ते मानतच आलो आहे. कायम आमच्या कार्यक्रमामधून आम्ही ते कृतीशीलपणे दाखवून देतोय. आंतरजातीय विवाहाबद्दल असेल किंवा जोडीदाराची विवेकी निवड असेल, महाराष्ट्राने असं केलं होतं. पण डॉक्टर ह्यावेळेस वेगवेगळं म्हटले की जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि जात पंचायत हे त्याचा अग्रदल आहे, आणि आपल्या मर्यादा आणि क्षमता ही आपल्याला माहीत आहे. आपल्याला जातच नष्ट करायची आहे, परंतु जर आपण जातीचा अग्रदल जे आहे जात पंचायत ते जर नष्ट करू शकलो तर जाती व्यवस्थेला हादरे देऊ शकू. म्हणून मग आम्ही काय केलं की जात व्यवस्था जी आहे तर तिला हादरे देण्यासाठी डॉक्टरांनी जे काही गोष्टी सांगितल्या होत्या, शेवटच्या लेखामध्ये पण त्यांनी लिहून ठेवल्या होत्या की जायचं, पंचांशी सुसंवाद करायचा, आपला सुसंवादावर विश्वास आहे, त्यांच्या चांगुलपणाला साथ घालायची आणि प्रबोधनाच्या मार्गे त्यांना जात पंचायत बरखास्त करायला सांगायचं. आणि तुम्ही जे म्हटलं सुरुवातीला का 13 जात पंचायती बरखास्त केलेल्या आहे, ते ह्यामुळे शक्य झालं प्रबोधनाच्या मार्गाने, कारण दुसऱ्या बाजूने कायदा नव्हता, फक्त प्रबोधनाच्या मार्गाने हे शक्य झालं आहे. आणि हे सगळं डॉक्टरने आम्हाला शिकवलं आहे, त्यामुळेच घडलं असं मला वाटतं. पण काय काय अनुभव आले, कशा केसेस तुमच्याकडे आल्या, नेमकं काय झालं? खरं तर जात पंचायतीच्या बाबतीत खूप विचित्र असे अनुभव आहे. म्हणजे सामान्य लोकांना जेव्हा मी बोलतो ते म्हणतात तुम्ही काहीतरी खोटं सांगतात. म्हणजे कोकणामध्ये त्याला गावकी म्हणतात आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये त्याला जात पंचायत म्हणतात. म्हणजे कोकणामध्ये सर्वच काही घडतं ते जात पंचायत गावकीकडनं नियंत्रित केलं जातं. म्हणजे राजकीय निवडणूक असू द्या किंवा सामाजिक कार्य असू द्या, म्हणजे साधं एखाद्याने प्रसाद एकट्याने खाल्ला तरी त्याला बहिष्कृत केलं जातं. म्हणजे एखाद्या बहिष्कृत व्यक्तीला जर खांदा द्यायला गेलं तरी बहिष्कृत केलं जातं, त्याच्या बांबूला बांधायसाठी दोरी दिली तरी बहिष्कृत केलं जातं. म्हणजे बहिष्कृत करणं म्हणजे काय, त्याला पूर्णपणे समाजाच्या बाहेर टाकणं. म्हणजे त्याला किराणा रोखला जातो, त्याचा भाजीपाला रोखला जातो, त्याला पाणी रोखलं जातं, त्याच्या मुलामुलींचं लग्न होऊ दिलं जात नाही, त्याला इतरांच्या लग्न कार्यात बोलवलं जात नाही, त्याला कुठेतरी घरात एकट्याला सोडलं जातं. म्हणजे त्याला असं हे जीवन एवढं होतं की त्याला असं वाटतं की आपण कळपाने राहणारा प्राणी आहे माणूस. म्हणजे मग कुठेतरी आपण काहीतरी करावं. मग काहीतरी तो काय करतो की तो आत्महत्याच्या दारात जातो, आणि खूप लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गावकीमुळे आत्महत्या केल्या आहेत, जात पंचायतीमुळे आत्महत्या केलेल्या आहेत. हे कोकणाचं झालं. कोकणामध्ये मानसिक खच्चीकरण केलं जातं, ते सगळं अदृश्य स्वरूपात असतं, ते दृश्य स्वरूपात दिसत काही नाही. परंतु इतर भागात जे आहेत महाराष्ट्राच्या इतर भागात, आणि ते प्रचंड. कोकणातली काही केस तुमच्याकडे आली होती? हो, कोकणामध्ये एक गोल्ड मेडल मिळालेली मुलगी आहे, आणि तिच्या वडिलांनी बाबासाहेब आंबेडकरांनी एक समिती स्थापन केली होती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्या खर्चाचा हिशोब विचारला म्हणून त्यांना बहिष्कृत केलेलं आहे. म्हणजे अशा कोकणामध्ये भरपूर गोष्टी येतात की मोहिनी तळेकर नावाच्या जे आमची भगिनी होती का, तिने जात पंचायतीच्या जाताला कंटाळून आत्महत्या केली होती. तिने काय केलं होतं का, होळीमध्ये विशिष्ट समाजाच्या जातीची बोंब मारली जाते, आणि तिने मुलांना म्हटलं की ते करू नका. एवढा तिचा दोष वाटला तर जात पंचायतीच्या गावकीच्या पंचांना, आणि म्हणून तिला टॉर्चर केलं आणि तिच्या चारित्र्यावर संशय गेला. जात पंचायतीमध्ये मी असं एक बघितलं की महिलाच्या चारित्र्यावर जर संशय घेतला तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे मला असं वाटतं की जात पंचायतीचे जे उदाहरणं सांगणार आहे त्याच्यामध्ये महिलाच बाधित आहे जास्त. म्हणजे जगातल्या बहुतेक धर्मांनी स्त्रीला दुय्यम ठरवलं आहे, तसं जात पंचायतीने सुद्धा स्त्रीला दुय्यम ठरवलं आहे. म्हणजे जात पंचायत जर बसली असेल तिचा न्याय निवाडा करण्यासाठी, तिला एक तर घरी ठेवलं जातं किंवा दूर बसवलं जातं, आणि तिचं दुःख कोणाच्या तरी मदतीनं ते जात पंचायतमध्ये मांडलं जातं. म्हणजे स्वतःचं दुःख ते मांडू शकत नाही, ते तिला न्याय काय भेटणार. पण याची उदाहरणं काय आहेत? म्हणजे याला पुरावा काय आहे की असं होतं की जात पंचायत महिलांनाच टार्गेट करते?
मी जसं म्हटलं की तसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. नंदुरबारमध्ये घटना घडली होती. एक महिला होती एका विशिष्ट समाजामधली आणि तिला असं सांगितलं गेलं की तुझा एका व्यक्तीवरतीच आम्हाला संशय आहे आणि खरं तर तिच्या घरच्यांना, तिच्या सासरकडच्या लोकांना तिचं सगळी मिळकत होती ती आपल्याला स्वतःकडे ठेवायची होती. म्हणून मग तिच्यावरती चारित्र्यावर संशय घेतला, जात पंचायत बसली. ती महिला म्हटली की नाही, माझं चारित्र्य शुद्धच आहे. परंतु जात पंचायत म्हटली आम्ही हे मानणार नाही, आम्ही आता न्यायनिवाडा करू. मग न्यायनिवाडा कसा केला त्यांनी, का तिचा 12 वर्षाचा एक मुलगा होता आणि त्याला एक विधी सांगितला होता. म्हणजे खरं तर तो विधी आम्ही थांबवला. म्हणजे त्या मुलाच्या हातावरती एक कुऱ्हाड देणार होते. ती कुऱ्हाड कशी होती, हो, म्हणजे रात्रभर गोवऱ्यामध्ये लाल बुंद केलेली कुऱ्हाड, पहाटे जात पंचायत बसवायची आणि त्या मुलाचा हात समोर करायचा, त्याच्यावरती रुईच्या झाडाची 5 पानं ठेवायची आणि ते साध्या दोऱ्याने बांधून घ्यायची. बांधल्यानंतर ती लाल बुंद झालेली कुऱ्हाड पंच सांडशीने उचलून त्या मुलाच्या हातावर ठेवतो आणि ठेवताना त्याला रामाची शपथ घालतो. आईचं जर चारित्र्य जर शुद्ध असेल तर तुला रामाची शपथ आहे की तुझा हात आणि तो धागा जाळणार नाही. आणि साधारणतः काही पावलं गेल्यानंतर ती लालबुंद झालेली कुऱ्हाड त्यांनी फेकून द्यायची आणि फेकल्यानंतर तो जर धागा जळाला नाही आणि त्याचा जर हात भाजला नाही तरच आईचं चारित्र्य शुद्ध असं समजलं जाणार होतं. आणि ते जर धागा जर जळाला तर आईचं चारित्र्य शुद्ध नाही, मग आईला शिक्षा देणार होती. मग शिक्षा काय, म्हणजे दंड, आर्थिक दंड काही करायचा आणि एक शुद्धीकरणाचा विधी करायचा. शुद्धीकरणाचा विधी काय होता तो, म्हणजे त्या महिलेला 1 मीटरचा साधारणतः कपडा द्यायचा, पारदर्शक, पूर्णतः पारदर्शक असलेला तो सफेद असा कपडा होता. अगोदर त्या महिलेला नग्न करून आंघोळ घालण्यात येणार होती, दूध आणि पाणी एकत्र करून. आणि काही महिला आंघोळ घालतात आणि नंतर तिला ते वस्त्र दिलं जातं आणि त्या ओल्या वस्त्रांवर पंचांच्या समोर तिने जायचं. म्हणजे शहराच्या त्या शहरावर तिने खाली बांधायचं किंवा वर बांधायचं. म्हणजे खरं तर मला सांगताना पण त्रास होतो, परंतु हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलं पाहिजे की आपल्या भगिनी काय भोगतात हे सांगणं, हे मला असं वाटतं की त्याच्यामुळे मी सांगितलं पाहिजे की त्या महिलेला त्याला पुढं जंगलामध्ये नेतात आणि एका ठिकाणी तिला पुढं पळवतात आणि गव्हाच्या बाजरीचं पीठ एकत्र करून तिचे गोळे केले जातात आणि ते विस्तवावरती भाजले जातात. आणि काही लोक रुईच्या झाडाची पानं झाडाच्या फांद्या हातात घेतात, काटे हातात घेतात, त्या काठीने पंच तिला मारतात, त्या महिलेने पुढं पळायचं असतं. आणि काही लोकांनी, त्या महिलांनी आणि पुरुषांनी एकत्र मिळून ते जे गोळे आहेत गरम केलेले गोळे तिच्या अंगावरती मारायचे, तिने मार वाचवायचा. आणि हे काही वेळ झाल्यानंतर याला शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हटली जाते आणि तो विधी थांबवला जातो. मला असं वाटतं की याच्यामध्ये काय शुद्धीकरण आहे, खरं तर तिथं मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण केलं जातं आणि ही प्रकार आम्ही थांबवला, नंदुरबारमध्ये थांबवला. आम्ही असं म्हणतोय की अंधश्रद्धेच्या आधारित हे सगळे निर्णय आहे, न्यायनिवाडे आहे. मग असंच एक तुम्हाला सांगतो, बीडमध्ये एक घटना घडली होती. एक महिला होती आणि तिला असंच म्हटलं की तुला चारित्र्याचा संशय आहे तुझ्यावरती, म्हणून तुझा न्यायनिवाडा करूया. आणि तिला दूर बसवलं आणि नंतर पंचांनी एक 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावरती तिला विस्तव लावला, जाळ लावला आणि त्याच्यावरती एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल उकळू येऊ दिली त्याला. आणि त्याच्यामध्ये एक तिला बोलवलं आणि तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्राचं एक डोरलं असतं ते त्यांनी ओढलं आणि ते टाकलं आणि तेलामध्ये टाकलं. नंतर त्याच्यात 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि 1 रुपयाचं नाणं टाकल्यानंतर तेलाला उकळल्यानंतर ते नाणं उडायला लागलं. आणि पंच असे म्हटले की तुझं चारित्र्य शुद्ध असेल तर तू याच्यातनं ते काढायचं आणि रिकाम्या हाताने काढायचं आणि काढताना तर तुझा हात जर भाजला नाही तरच तुझं चारित्र्य शुद्ध, नाही तर तुझं चारित्र्य अशुद्ध. म्हणजे ही घटना महिला आयोगाने याच्यात दखल घेतली, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर पण गेलं होतं. अशा प्रकारे जे न्यायनिवाडे असतात ते अंधश्रद्धेवर आधारित असतात. एक तुम्हाला नगरची घटना सांगतो. नगरमध्ये 15 वर्षापूर्वी एक गुन्हा घडला होता आणि त्या गुन्ह्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी का पंचांनी 4 व्यक्तींना समोर बोलवलं आणि 1 महिलेला बोलवलं. म्हणजे या 5 जणांवरती संशय होता आणि पंचांनी असं सांगितलं की तुम्हाला काहीतरी आम्ही तांदूळ देणार आहोत आणि त्यांनी मुठभर तांदूळ प्रत्येकाला चावायला दिले. प्रत्येकाने ते चघळले आणि 5 मिनिटानंतर पंचांनी प्रत्येकासमोर एक कप ठेवला, चहा पिण्याचा कप, आणि त्या कपामध्ये त्यांनी ते थुंकलं आणि थुंकल्यानंतर पंचांनी बघितलं आणि जी महिला होती ती खरं तर जिल्हा न्यायालयाकडनं ती सुटून आली होती, त्या गुन्ह्यामध्ये निर्दोष सुटली होती. परंतु पंच ते बघितलं आणि म्हटलं तुझ्या कपामधलं तांदूळ अधिक ओलसर वाटतात, म्हणून 15 वर्षापूर्वी जो गुन्हा घडला तो तूच केला आहे, आम्हाला असं स्पष्टपणे दिसतं. म्हणजे जात पंचायत बसवण्यासाठी प्रत्येकाकडनं 30-30 हजार रुपये घेतले होते आणि या महिलेला 15,000 रुपये दंड करण्यात आला. आणि त्या महिलेचे मुलं काय करत होते, एक जण हॉटेलमध्ये काम करत होता आणि एक रिक्षावरती ड्रायव्हर होता. मला असं वाटतं की एवढे साधारण जे लोक आहे, गरीब लोक आहे, तेवढे दंड कसे काय भरू शकतात. म्हणजे असे जे न्यायनिवाडे आहे ते अंधश्रद्धेवर आधारित असतात, म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतो. पण अशाच सगळ्या केसेस आहेत, अत्याचार हे जे आहेत अशाच केसेस आहेत सगळ्या. आमच्याकडे तक्रारी भरपूर आल्या, परंतु ज्याच्यात आम्ही हस्तक्षेप केले, आमच्याशी जे बोलले, असे 400हून अधिक प्रकरणं आमच्याकडे आलेले का त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रकरणामध्ये महिलेवरचा असा अत्याचार प्रत्येक म्हणजे FIR करताना भले त्या महिलेवर अत्याचाराची नोंद झाली नसेल स्थानिक राजकारणामुळं किंवा पोलिसांच्या भूमिकेमुळं, परंतु प्रत्येक घटनामध्ये हे महिले कुठेतरी आलेलीच आहे असं आम्हाला वाटतंय.
अहमदनगर जिल्ह्यातली घटना होती. 2 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं होतं. आम्ही पोलिसांकडे गेलो. 2 वर्षाच्या मुलीचं लग्न 2 झालं वर्ष होतं. तो खूप मोठा घटना आहे ती, मी तुम्हाला विस्तृतपणे सांगेल. पण त्या घटनेमध्ये पोलीस आम्हाला म्हटले की तिचं लग्नपत्रिका आम्हाला दाखवा तर आम्ही मदत करू. म्हणजे 2 वर्षाच्या मुलीची काही लग्न पत्रिका छापून होत नाही, परंतु पोलिसांना एवढं मान्य नसतं. याचं कारण आहे तर त्या ठिकाणचे जे पंत आहे ते राजकीय व्यक्ती असतात कुणीतरी, आणि त्या पोलिसांशी त्यांच्यात संबंध असतो. मला इतिहासाबद्दल विचारता आहे. इतिहास काय आहे, म्हणजे किती वर्षापासून हे सगळं भयंकर प्रकार जे आहेत अत्याचार, म्हणजे आपण भारतात राहतो आहोत, महाराष्ट्रात राहतो आहोत, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो आणि असे प्रकार चालू आहेत. किती वर्षापासून हे चालू आहे? खरं तर हे न्यायदानाची ही जी पद्धत आहे ती पूर्वीपासून चालत आलेली. म्हणजे याचा नेमका इतिहास जर बघायला गेलो आपण तर राजेसुद्धा न्यायदानाचं काम करत होते. म्हणजे अनेक राजाचा बघून बऱ्याच लोकांनी ती सिस्टीम आपल्यामध्ये डेव्हलप केली. म्हणजे राजा न्यायदान करतोय म्हणून आपण आपल्या ठिकाणी आपण काहीतरी न्याय केला पाहिजे. भटकीमुक्त जे लोक होते एका गावाहून दुसऱ्या गावाला फिरायचे, तर त्याच्यामुळे त्यांनी त्या न्यायदानाची पद्धत सुरू केली असं मला वाटतंय. परंतु आपल्याकडे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण हे जे कुलकर्णी पद होतं, पाटीलकी होतं, देशमुखी होती, कुलकर्णी पद होतं, सगळे आपण बंद केलं. म्हणजे आपण संस्थांनासुद्धा खालसे केले. परंतु ह्या ज्या इतर ज्या न्यायदानाच्या पद्धती आहे की ज्या अदृश्य स्वरूपात आहे त्या अजून तशाच आहे. जात पंचायतीसुद्धा अजून तशाच टिकून राहिला, कारण त्याला जातीचा आधार आहे. राजकारणी लोकांना जात हवी होती म्हणून त्या टिकून राहिल्या. राजकारणी लोकांना जात हवी होती कशासाठी? म्हणजे राजकारणी, पोलीस आणि हे जात पंचायतीचे पंच यांची युती आहे अदृश्य स्वरूपातली असं मला वाटतंय. कारण जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस जात पंचायतीच्या लोकांकडे हे राजकारणी लोक येतात आणि जातीचे फतवे निघतात. म्हणजे जातीसाठी एक वेगळं विशिष्ट काम करणं, बांधवांसाठी एक मंदिर बांधून देणं, समाज मंदिर बांधून देणं, त्यांचे मेळावे घेणं, हे सगळे अदृश्य स्वरूपात वाटणारे जे आपल्याला. म्हणजे केवळ मुस्लिम समाजातच फतवे निघतात असं नाही नाही नाही, जातीमध्ये फतवे जातीमध्ये फतवे निघतात. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जसं निघतं तसं जात पंचायतीमध्ये निघतात. राजकीय व्यक्ती सुद्धा मत कोणाला द्यायचं हे फतवे काढायला लावतात आणि पंच त्याच्यासाठी कौल घेतात. कोकणामध्ये कौल घेण्याची खूप मोठी प्रथा आहे. म्हणजे शपथी घेऊन तिथं निवडणूक याच उमेदवाराला मतदान करायचं अशा शपथ घेतल्या जातात. तिथं न्याय निवड केले जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जात पंचायतीमध्ये की काही जात पंचायतीमध्ये की रुईच्या झाडाचं जर काडी असली छोटी, तर तिचे जर 2 तुकडे जर केले, तिची काडी जर मोडली आपण आणि एक जर बायकोला नेऊन दिलं तर तिची घटस्फोट केला जातो. काडी मोड करणं याच्यामुळेच म्हटलं जातं. म्हणजे काही जातीमध्ये की मुलगा रागानं जर खिशातला रुमाल काढला किंवा एखादा कपडा घेतला आणि तो जर तोडला, त्याचे जर 2 भाग केले, बायको घरी कुठेतरी असते आणि तो एक तिला नेऊन द्यायचा, म्हणजे पदर मोड करणं म्हणजे घटस्फोट घेणं हा शब्द तिथून आला असावा कदाचित. म्हणजे असं पण घटस्फोट पण होतात, असे घटस्फोट होतात. मला हे विचारायचं आहे की आपण 1947 साली स्वतंत्र झालो, भारताला त्यानंतर 50 साली घटना मिळाली. घटना येऊन सुद्धा, म्हणजे घटनेचं राज्य, कायद्याचं राज्य प्रस्थापित होऊन सुद्धा जात पंचायत टिकली. आपण आता असं म्हटलं की ते मतदान करायला सांगतात, उमेदवार निवडतात, उमेदवार यामध्ये असं फतवे काढतात. हे जाणीवपूर्वक टिकवण्यात आलं. म्हणजे राजकारण्यांना माहिती होतं या देशाला कायदा आहे, या देशाला घटना आहे, तरीसुद्धा स्वतःचं राजकारण करण्यासाठी त्यांनी या जात पंचायती टिकवल्या, त्याला कधी हात घातला नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे एकदम. कारण कोणताही उमेदवार जेव्हा राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागायला जातो, एक तर त्याला पैसा विचारला जातो आणि दुसरी तुझी जात कोणती आहे, त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये ते जातीचे लोक किती हे बघितलं जातं. म्हणून कुठेतरी राजकीय व्यक्ती आणि जात याचा एक घट्ट असा संबंध झालेला आहे. जात पंचायतीमध्ये आम्हाला असं आढळून आलं की याच्यामध्ये कायदा पण सरकारने जाणीवपूर्वक होऊ दिला नाही. म्हणजे जाणीवपूर्वक होऊ दिला नाही. 1900 आतापर्यंत बहुसंख्य वर्ष काँग्रेसचं सरकार होतं या देशामध्ये, त्यांनी जाणीवपूर्वक कायदा होऊ दिला. बरोबर, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. कारण 1985 एक विधेयक आलं होतं, सामाजिक अपात्रता प्रतिबंधक विधेयक. तर त्या विधेयकाचा 30 वर्ष झाले, अजून कायद्यात रूपांतर झालं नाही. तो कायदा आहे की नाही हे कोणाला माहीतच नाही. म्हणजे विधेयक माहितीच नाही कोणाला. सरकारलाही माहीत होतं, परंतु दरवर्षी असे कुठेतरी प्रकरण निघायचे, परंतु मंत्र्यापर्यंत जायचे प्रकरण, परंतु याच्यामध्ये कायदा होऊन दिला नाही. कारण पंच आणि पोलीस आणि राजकीय व्यक्ती यांची जी युती झाली त्याच्यामुळं त्यांना राजकारण करतात. आंबेडकरांचं नाव सगळे घ्यायचे, पण जातीला हात लावायची हिंमत कोणाची नव्हती. नाही, अजिबात नव्हती. कारण फक्त बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, फुले असतील, यांचं फक्त उडबसचं नाव घ्यायचं. परंतु त्यांनी जे केलेलं आहे हे स्वीकारायची कुणाचीही झाली नाही. बाबासाहेबांनी जे जातीच्या अंतर्गत लढा आम्ही लढतोय, तो बाबासाहेबांनी 2 जातींना वाईट टाकण्याच्या प्रथेच्या विरोधात केला होता. परंतु तो आदर्श कुणी घेतला नाही इकडे, तो कायदाच होऊ दिला नाही. आणि त्यांचे ज्याला आपल्या जातीचे बाबासाहेब म्हणतात त्या लोकांनी काय केलं, कोकणामध्ये आपल्या गावकी सुरू केल्या. तेच मला विचारायचं आहे. मला धक्कादायक बाब तीच वाटते की बाबासाहेबांनी जो विचार दिला
जो विचार आम्ही मांडतो असं म्हणतात, त्या बौद्ध समाजातही जात पंचायत आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, म्हणजे बाबासाहेबांनी जो लढा दिला, खरं तर त्याचं हे पुढचं पाऊल आमचं लढा आहे असं आम्हाला वाटतं. एका विशिष्ट जातीला बहिष्कृत केलं होतं, वाईट टाकलं होतं इतर जातींनी, तर त्याच्यापासून त्या लोकांना आपल्या बांधवांना सुटका होण्यासाठी केलं होतं. पुढे संविधान आलं, धर्मांतर झालं वगैरे, मग जे पूर्वश्रमीचे जे लोक होते ते सगळे बाबासाहेबांच्या जातीत जन्मलेले ते सगळे नवबौद्ध झाले. पण त्यांनी काय केलं, बाबासाहेबांचा आदर्श नाही ठेवला, त्यांनी आपल्या समाजामध्ये गावकी तयार केली. आधीच्या जातीमध्ये ज्या पंचायती होत्या, गावक्या होत्या, त्या त्यांनी बौद्ध झाल्यावर सुद्धा पुढे चालू ठेवलं. बाबासाहेबांचा आदर्श न मानता त्यांनी चालू ठेवल्या. म्हणजे एक धक्कादायक गोष्ट सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी जी समिती स्थापन केली होती त्यांच्या वेळी, ती अजून पण आहे कोकणामध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रवेश का घेतला म्हणून त्या व्यक्तीला बहिष्कृत केलेलं आहे. आणि तो व्यक्ती साधा नाही, त्याच्या मुलीनं 23 गोल्ड मेडल मिळवले. एवढा मोठा व्यक्ती आहे, त्यांनी फक्त खर्चाचा हिशोब 23 गोल्ड मेडल मिळवले आहेत. त्यांनी एखाद्या समितीमध्ये ते गेले आणि त्यांनी खर्चाचा हिशोब मागितला. बरोबर, मग म्हणून त्यांना बहिष्कृत केलेलं आहे. आणि जवळजवळ ते 20 वर्षापासून बहिष्कृत आहे. म्हणजे त्यांच्याशी कुणी बोलत नाही, लग्न करायला बोलत नाही, त्यांच्या मुलीचं लग्न कसे व्हावे हा प्रश्न आहे. आणि सगळं त्यांच्याकडनं सगळं नातं तोडून टाकलं जातं. आणि हे मला असं वाटतं की वाईट टाकणारी ही खूप मोठी शिक्षा आहे या जात पंचायतीने दिलेली. पण हे सगळं म्हणजे धक्कादायक तर आहेच, पण हे ऐकून सुद्धा म्हणजे शरम वाटते की हे आपल्याला माहीत नव्हतं किंवा महाराष्ट्र याकडे डोळे झाक करत होता. मला तुम्हाला विचारायचं आहे, या केसेस तुमच्याकडे आल्या, त्या घेऊन तुम्ही पोलिसांकडे गेलात, राजकारण्यांना कळलं असेल, काय काय त्यांच्या प्रतिक्रिया होत्या, प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला? नाही, ह्या घटनेमध्ये पोलीस कुणीच मदत करत नव्हते आम्हाला. खरं तर कुणीही मदत करत कोणतेच पोलीस शक्यतो कारण कायदा नव्हता हे तर गोष्ट वेगळी. खरं तर पोलिसांनी मदत पहिल्यांदा करायला पाहिजे होती, कारण जात पंचायत ही संविधान विरोधी समांतर न्याय व्यवस्था आहे. खरं तर अन्याय व्यवस्था आहे ती. म्हणजे पोलिसात जाऊच नये असं जात बांधवांना वाटतं. म्हणजे पोलिसात जर येऊ देत नसेल तर पोलिसात जाऊ नये, कोर्टात जाऊ नये म्हणून जात पंचायत आहे. म्हणून जात पंचायतीची नियम आहे, तो काय त्यांचा निर्णय तो अंतिम आहे. जात पंचायती पोलिसात जाऊनच देत नाही, म्हणून पोलिसांनी पुढे खरं यायला पाहिजे होतं. परंतु आम्ही एका अहमदनगर जिल्ह्यातली घटना होती, 2 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं होतं. आम्ही पोलिसांकडे गेलो. 2 वर्षाच्या मुलीचं लग्न 2 वर्ष, तो खूप मोठा घटना आहे ती, मी तुम्हाला विस्तृतपणे सांगेल. पण त्या घटनेमध्ये पोलीस आम्हाला म्हटले की तिचं लग्नपत्रिका आम्हाला दाखवा तर आम्ही मदत करू. म्हणजे 2 वर्षाच्या मुलीची काही लग्न पत्रिका छापून होत नाही, परंतु पोलिसांना एवढं मान्य नसतं. याचं कारण आहे की त्या ठिकाणचे जे पंच आहे ते राजकीय व्यक्ती असतात कुणीतरी, आणि त्या पोलिसांशी त्यांच्यात संबंध असतो. म्हणजे बरेच जात पंचायतीचे पंचांचे गैरमार्गाने त्यांची आर्थिक संपत्ती येत असते, आणि पोलिसांना ते माहीत असतं, त्यांचे पोलिसांचे संबंध असतात. आणि हेच पंच राजकारणात सुद्धा असतात. पण ही जी घटना 2 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं, 2 वर्षाच्या मुलीचं लग्न लागतं, काय घटना आहे? खरं तर ती खूप भयानक घटना आहे. एखाद्या चित्रपटात तुम्ही ऐकली नसेल, बघितली नसेल अशी घटना आहे. म्हणजे साधारणतः 15 वर्षापूर्वी एक ताया नावाचा व्यक्ती होता, आणि तो आपल्या घराच्या समोर बसला होता, आणि तिकडनं कोणतरी बंधू साधू आले आणि त्यांनी त्याचं तायाचं भविष्य सांगितलं. आणि भविष्य बघून तायाला खरंच वाटलं. मग तो म्हटलं मला आर्थिक प्राप्ती पाहिजे. मग त्या साधूंनी म्हटलं की तुझ्या घरात सोनं ठेवलेलं आहे, आणि त्याचं जर सोनं जर पाहिजे असेल तर आम्हाला एवढे पैसे द्यावं लागेल आणि एक नरबळी द्यावं लागेल. मग तायाला त्या पैशाच्या मोहापायी त्यांनी त्याच्या भावाच्या मुलीचा बळी दिला. आणि बळी देताना लोकांनी बघितलं आणि त्याला पोलिसांकडे दिल्यानंतर तो तुरुंगात गेला, आणि तो साधारणतः 5 वर्ष तुरुंगात होता. पण तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी काय केलं की आपली जात पंचायत बसवली, आणि एका पंचाला त्याची बायको आवडली होती, आणि तो पंच असं म्हटला की ह्या महिलेचं रक्षण कुणी करायचं, आपल्या समाजामध्ये आपली इज्जत राहिली पाहिजे, म्हणून या महिलेशी मी लग्न करतो, तर नाही तर काही पण होईल त्या महिलेचं, म्हणून असं सांगून काही पैसे देऊन त्यांनी ते लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्याचा संसार सुरू झाला. आता त्या महिलेने विरोध केला, परंतु जात पंचायती विरोधात कोणी बोलायचं नसतं, विरोध केला तरी जात पंचायत मानत नाही, त्याच्यामुळे ते लग्न लावून दिलं. मग साधारणतः 5 वर्षानंतर तुरुंगातून सुटून हा ताया जेव्हा आला, तो म्हटला मला माझी बायको पाहिजेत. मग परत जात पंचायत बसली. मडी म्हणून जे ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यातलं, त्याला भटक्यांचं पंढरी म्हटलं जातं. त्या ठिकाणी सगळे न्यायनिवडे होतात, आणि त्या ठिकाणी जात पंचायत बसली, आणि ताया म्हटला का मी माझं आयुष्य कसं जगू, मला एक बायको पाहिजे. मग पंचांनी ती बायको मिळवून देण्याची जबाबदारी त्या पहिल्या बायकोवरती टाकली. मग पहिली बायको म्हटली की माझ्याकडे कुणी नाही, माझ्या घरामध्ये नाही, माझ्या ओळखीचं नाही, मी हे लग्न करू देऊ शकत नाही. मग पंचांनी असं बघितलं, आणि त्या ठिकाणी एक वयस्कर बाई बसलेली होती, साधारणतः 70-1 वर्षाची वयस्कर आजी होती, आणि तिच्या आजीच्या मांडीवरती एक बाळ होतं छोटंसं. मग पंचांनी बघितलं, म्हटले की ती बाई कोण आहे? ताया म्हटले, ती महिला म्हटले की ती आमची आजी आहेत घरातली. आणि तिच्या मांडीवर कोण बाळ आहे म्हटले? ती म्हटले का माझ्या भावाची ती मुलगी आहे. मग मुलगी म्हटल्यानंतर पंचांना आनंद झाला. पंच तायाला म्हटले ती बघ बरं तुला चालते का म्हणून. ताया 40 वर्षाचा होता, दाढी वगैरे वाढली होती, आणि मुलगी 2 वर्षाची होती. तो खून करून आलेला होता, सुटून आला होता तुरुंगातनं, आणि ती 2 वर्षाची मुलगी त्याने हातात घेतली आणि बघितलं, आणि म्हटला ही खूप गोरी आहे म्हटले, मला आवडली म्हटले, मी याच्याशी लग्न करतो म्हटले.
मग लोक जात पंचायतीच्या पंचांनी तिला ओढलं आणि त्याच्या अंगावरती ज्वारीचे दाणे टाकले आणि लग्न झालं म्हटले. तिच्या आईवडिलांनी खूप विरोध केला, परंतु तो विरोध कुणीच मानला नाही. परंतु त्याच्यामध्ये एक गंभीर अशी घटना घडली की त्यांच्यामध्ये एक पद्धत असते की 12 वर्ष झाल्यानंतर साधारणतः मासिक पाळी येते, तोपर्यंत मुलीनं माहेरीच राहायचं असतं. आणि तसं आणखी पुढच्या काही वर्षांनी 10 वर्षांनी म्हणजे तिथं जेव्हा 12 वर्ष झालं तेव्हा ताया परत तिच्या घरी गेला आणि म्हटला की मला बायको पाहिजेत. त्या मुलीचं नाव सुनीता होतं. सुनीता मला पाहिजेत. मग सुनीताचे घरचे म्हटले नाही, आमचा या लग्नाला विरोध होता आणि आम्ही हे लग्न हे होऊ देणार नाही. परंतु पंच म्हटले की नाही, जात पंचायत बसले त्याच्यानंतर आणि पंच म्हटले की आम्ही लग्न लावून दिलेलं आहे, हे लग्न तुम्हाला करावं लागेल. मग सुनीताच्या आईने त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला 1 वर्षाची मुदत द्या आणि पंचांनी 1 वर्षासाठी मुदत देण्यासाठी 35,000 रुपये दंड केला. आणि ती दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते. ते लोक श्रीरामपूरवरून निघाले, मुंबईत आले, धारावीमध्ये आले, डोक्यावरती टोकरी घेतली, सोया फण्या कंगवे वगैरे विकायला लागले. त्यांनी वर्षभर पैसे जमवले, काही पैसे कर्ज काढलं आणि पंचांना पैसे भरले. आणि परत दुसऱ्या दिवशी यांची हिंमत होत नव्हती एवढ्या छोट्या मुलीचं लग्न एवढ्या वयस्कर माणसाची लावून द्यायचं. मग त्यांनी परत मुदत मागितली. अशी करत करत त्यांनी 5 वर्ष मुदत मागितली आणि त्यामध्ये त्यांनी 3 लाख रुपये दंड भरला. आणि भरल्यानंतर ती आता 2 वर्षापूर्वी जेव्हा प्रकरण बाहेर काढला मी, त्यावेळी तिचं वय झालं होतं 17 वर्ष. तायाचं वय साधारणतः 52-54 वर्ष झालं होतं. पंत म्हटले की ही 17 वर्षाची झाली, आता आम्ही थांबणार नाही, या मुलीचं लग्न झालंच पाहिजे. आणि मग काय केलं पंतांनी, म्हटले ही शेवटची जात पंचायत. तायाला म्हटले ताया का ती मुलगी सुनीता म्हणते का घटस्फोट पाहिजे. आणि ताया म्हणायचा की मी हिला घटस्फोट देणार नाही कारण माझ्याबरोबर नांदली नाही, माझ्याबरोबर संसारच केला नाही हिने, त्याच्यामुळे मी घटस्फोट देणार नाही. पंत म्हटले ताया तुझं बरोबर आहे, सुनीता तुझं पण बरोबर आहे, मग आम्ही एक निर्णय देतो म्हटले. आणि त्यांनी पंतांनी एक निर्णय दिला आणि तो प्रचंड भयानक होता. आणि तो ऐकल्यानंतर आमच्या तळपायची आग मस्तकाला गेली आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. तो निर्णय त्यांनी एका वाक्यात दिला की म्हटले सुनीता उद्या तुला घटस्फोट मिळेल, पण तो घटस्फोट मिळण्यासाठी 1 रात्रभर तायाबरोबर झोपलं पाहिजे. आणि तो असा प्रचंड तो हे होतं. आम्ही खूप घाबरलो, त्या ठिकाणी गेलो आणि सुरुवातीला आम्हाला विरोध झाला, परंतु नंतर असं झालं की आम्ही त्या मुलीला म्हटलं की आपण तक्रार दाखल करू. ती म्हटली मला तसं करायचं नाही, कारण त्या मुलीला ग्रामीण शहाणपण होतं. म्हणजे ती मुलगी असं म्हटली की तुम्ही जर तक्रार दाखल केली तर पंचांना घेऊन जातील तुरुंगात, पंच जर तुरुंगात गेले तर माझा घटस्फोट कोण करील. पंच जोपर्यंत त्यांच्या तोंडून सांगत नाही की तुला घटस्फोट दिला तोपर्यंत माझा घटस्फोट होत नाही. मग आम्ही त्या ठिकाणी असं केलं की पंचांना सांगितलं की तुम्ही जात पंचायतीमध्ये तिला निर्णय द्या. परंतु त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप केसेस बाहेर काढल्या होत्या, प्रसारमाध्यमांनी याची खूप नोंद घेतली होती आणि त्याच्यामुळे ते बघून पंच घाबरले. त्यांनी मळीच्या यात्रेत जात पंचायत बसवली नाही, पण आम्हाला सुनीताला न्याय द्यायचा होता. मग आम्ही माध्यमांकडनं त्यांना निरोप पाठवला, पत्रकारांकडनं. म्हटलं तुम्ही जर जात पंचायत बसून तिला जर निर्णय दिला नाही तर आम्ही किंवा काहीतरी तुम्ही निर्णय द्या तिला, नाही तर आम्ही तक्रार दाखल करू. आणि त्या ठिकाणी जात पंचायत बसली आणि ते म्हटले पंच एकच वाक्य म्हटले की बालपणीचे पाळण्यातले सगळे लग्न रद्द झाले आणि ही शेवटची जात पंचायत, याच्यानंतर आपल्या समाजात जात पंचायत बसणार नाही. आणि ती समाजाची त्या भटकीमुक्त समाजातली सर्वात मोठी जात पंचायत होती आणि ती जात पंचायत बसली नाही, म्हणून त्या ठिकाणी उरलेल्या 50 जात पंचायती बसल्या नाही. आणि त्याला 2 वर्ष झाले की 2 वर्षानंतर अजून त्या ठिकाणी त्या मडीच्या यात्रेमध्ये कोणत्याही जात पंचायती बसलेल्या नाही. पंच भरून एक प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न असतो माल खरा निघाला की खोटा. हा 3 वेळा प्रश्न विचारल्यानंतर आतल्या मुलानं त्याचं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं असतं. आणि काही वेळानंतर ते मुलगी बाहेर येते, जात पंचायत बसली असते, दारू मटणाची त्यांचं घेणं चालू असतं आणि मुलगा मुलीनं तर पंचांसमोर बसायचं असतं. आणि मग नंतर हातातलं वस्त्र पंचांकडे दिलं जातं आणि हातातलं वस्त्र घेऊन पंच ते उजेडाकडे बघतात आणि त्याच्यावरती रक्ताचा लाल डाग असेल तरच ते लग्न ग्राह्य समजलं जातं. मी पोलिसांपासून मगाची सुरुवात करत होतो याच्यासाठी की ह्या जेव्हा जात पंचायती बसत नाहीत किंवा रद्द केल्या जातात किंवा तुमच्याशी बोलल्यावर संवाद साधल्यावर ते जातीतले लोक असं म्हणतात नाही आम्ही हे आता करणार नाही, ही प्रक्रिया काय आहे? म्हणजे हे सहजासहजी होतं असं मला वाटत नाही. तुम्ही जे तुमच्याकडे एखादं प्रकरण होतं, कारण ही संपूर्ण शोषणाची जी परंपरा चाललेली आहे याच्यामध्ये मला दिसतं आर्थिक शोषण आहे, महिलांचं शोषण आहे, हे भयंकर आहे. म्हणजे आपण सौदी अरेबियात राहतोय की आणखीन कुठे राहतोय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. अचानक बंद होणार नाही किंवा अचानक ही माणसं कन्व्हिन्स होणार नाहीत. कसं होतं हे नेमकं काय तुम्ही करता, त्यांना कसं कन्व्हिन्स करता? बरोबर. काय होतं की कोणतीही तक्रार घेऊन जर पोलीस स्टेशनला जर कुणी गेलात तर त्याची पोलिसांकडनं नोंद घेतली जात नाही. म्हणजे हे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तर एक व्यक्ती होता, तो मला म्हटलं की मला टिळा न लावण्याची शिक्षा दिलेली पंचांनी, त्याच्यामुळे मी आत्महत्या करतो. आणि मग म्हटलं का मग तू पोलिसात का गेला नाही? तो म्हटलं गेलो मी पोलिसात गेलो, पण पोलिसात सांगितलं की मला टिळा नाही लावत मला. मग पोलीस म्हटले हवालदाराला इकडे ये, थोडा टिळा आण, याच्या कपडाला लाव आणि याला जाऊ दे.
म्हणजे अशा पद्धतीनं पोलिसांकडनं बिहेवियर केलं जातं. या लोकांचं मन समजून घेतलं जात नाही कधी. महाराष्ट्र आणीसनी ते मन समजून घेतलं. डॉक्टरने सांगितलं होतं की पहिल्यांदा त्याला कशाची गरज आहे, तर तुम्ही बोलण्याची गरज आहे. कारण ह्या बहिष्कृत लोकांशी कुणीच बोलत नाही. त्याच्याकडे बघितल्यानंतर थुंकतात. त्याच्यानंतर लहान लहान मुलं असतात ते लपवले जातात, कारण आपलं खाऊन गेलं असं पण अंधश्रद्धा काहीमध्ये असते. एकट्या राहणाऱ्या माणसाला तुम्ही जर बोललं ना तर हाच मोठा आधार वाटतो. तुम्ही जाऊन बोलतो त्या लोकांशी, बहिष्कृत लोकांशी पहिल्यांदा आम्ही जाऊन बोलतो. पुढं काय व्हायचं ते होईल आणि त्या लोकांना खूप आधार वाटतो. म्हणजे आमच्या परिवाराचे सदस्य असल्यासारखे आम्ही बोलतो. त्यांच्या घरी जेवण करतो आम्ही. जेवण केल्यानंतर इतर लोकांना वाटतं का हा हे बहिष्कृत लोकांच्या घरी जेवण केल्याने म्हणजे काही होत नाही, म्हणजे काही लोकांचा पगडा असतो का आपण त्याच्यातलं कोणीतरी मरेल पण असं पण वाटतं काही. तुम्हाला असं सांगत नाही तुम्ही कशाला येताय, आमचं आम्ही बघून घेऊ, आमच्या जातीत तुम्ही कशाला हस्तक्षेप कर. म्हणजे मला हा त्रास झाला की गेल्यानंतर मला विचारलं जातं की तू कोणत्या जातीचा. खरं तर पंच, मला असं वाटतं की पंचांना अजूनपर्यंत समजून कुणी सांगितलं नाही. हे बंद करावं असं त्यांना कुणी म्हटलं नाही. मग आम्ही जातो, त्यांना सांगतो संविधान काय असतो ते घेऊन सांगतो आणि आमच्याकडे फाईल्स आणि ते त्यांना दाखवतो. म्हणजे एका बाजूने प्रबोधन करतो आणि दुसऱ्या बाजूने एक काही जे IPCचे काही सेक्शन्स आहेत त्याच्या आधारे त्यांना थोडा धाक दाखवतो. म्हणजे तुम्ही जर ही म्हणजे सांगितलं जातं की हे बघा आम्ही ही जात पंचायत बरखास्त केली, त्या लोकांचा सत्कार केला, संविधानाची प्रस्ताविका दिली, या प्रवाहात आणला आम्ही, आणि तुम्ही जर असं केलं नाही तर तुमच्या मुलांना त्रास होईल. तुम्ही जेव्हा त्यांना सांगता त्यांचं मन मिळवता, हे सहजासहजी होतं असं मला वाटत नाही. इतकं सहजासहजी आपल्या समाजात काही होत नाही. तुम्हाला धमक्या येत असतील, तुम्हाला शिव्या दिल्या जात असतील, हा काय अनुभव आहे? धमक्याला तुमचा जीव घेऊ, तुमच्याकडे बघू, तो आमचा काय तर तुमच्यावर आमच्या जातीची बदनामी आमच्या जातीची बदनामी करता. आता जे परवाचं प्रकरण जे आलं त्याच्यावर पण आलंय. कुठचं प्रकरण? त्या घटनेमध्ये का एक मुलगी होती साधारणतः 19 वर्षाची, तिचं लग्न जमलं आणि ती पोलिसाची ट्रेनिंग घ्यायची. म्हणजे तिला पोलीस व्हायचं होतं, हवालदार व्हायचं होतं. 4 परीक्षा पण तिने दिल्या होत्या, उंच उडी मारणं वगैरे तिची खूप त्याच्यामध्ये ती उत्कृष्टपणे ते करायची. मग तिचं लग्न झालं 22 तारखेला गेल्या महिन्याच्या. आणि 22 तारखेला लग्न झाल्यानंतर पंचाच्या उपस्थितीत 23 तारखेला त्यांची जात पंचायत बसली. आणि जात पंचायत बसल्यानंतर एका घरामध्ये मुलीला सोडण्यात आलं. म्हणजे अगोदर काय केलं, त्या मुलाला तिथं नेलं जातं. ती विशिष्ट पद्धत आहे त्यांची करण्याची, ती पद्धत अगोदर तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या एका मुलाला नेलं जातं आणि मुलीला सेपरेट नेलं जातं. मुलाला नेल्यानंतर त्याचा शरीराचे पूर्ण कपडे काढून घेतले जातात, त्याचे बोटाचे नखं काढले जातात आणि त्यांनी शरीराच्या कुठंतरी ब्लेड किंवा टाचणी लपवली की नाही हे बघून घेतलं जातं. नंतर त्याच्या अंगावर कपडे घातले जातात, त्याला बाहेर आणलं जातं. त्याच पद्धतीनं मुलीला आतमध्ये नेलं जातं. एक वयस्कर महिला तिच्या हातातल्या बांगड्या मोजून घेते आणि बांधून घेते. तिचे सगळे आभूषणं वगैरे काढून घेतले जातात आणि तिच्या शरीरावरती तिने कुठं ब्लेड किंवा टाचणी लपवली की नाही ते बघितलं जातं आणि तिच्या अंगावर परत कपडे घातले जातात. दोघांना पंचासमोर आणलं जातं आणि पंच त्यांच्याकडे एक सफेद रंगाचं 1-1.5 मीटरचं वस्त्र दिलं जातं आणि ते वस्त्र घेऊन मुलींना आतमध्ये जायचं असतं. आतमध्ये गेल्यानंतर साधारणतः अर्धा किंवा 1 तास झाल्यानंतर पंच बाहेरून एक प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न असतो, माल खरा निघाला की खोटा. हा 3 वेळा प्रश्न विचारल्यानंतर आतल्या मुलानं त्याचं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं असतं. आणि काही वेळानंतर ते मुलगी बाहेर येते, जात पंचायत बसली असते, दारू मटणाची त्यांचं घेणं चालू असतं आणि मुलीनं तर पंचांसमोर बसायचं असतं. आणि मग नंतर हातातलं वस्त्र पंचांकडे दिलं जातं आणि हातातलं वस्त्र घेऊन पंच ते उजेडाकडे बघतात आणि त्याच्यावरती रक्ताचा लाल डाग असेल तरच ते लग्न ग्राह्य समजलं जातं, नाहीतर ते लग्न रद्द केलं जातं. आणि त्या शिक्षा त्या मुलीला दिली जाते आणि तिच्या आईवडिलांना दिली जाते. म्हणजे मुलीचं पालनपोषण व्यवस्थित केलं नाही म्हणून त्या वडिलांना काही आर्थिक स्वरूपात शिक्षा केली जाते. मग आपल्या मुलीचं कौमार्य अबाधित राहावं म्हणून आईवडील काय करतात की तिला लहानपणी तिचं लग्न करतात, पोटात असताना लग्न करतात, पाळण्यात असताना लग्न करतात आणि इतर समाजाच्या लोकांमध्ये तिचा वावर होऊ नये, सहभाग होऊ नये म्हणून तिला शाळेतच घातलं जात नाही, तिचं शिक्षण रोखलं जातं. मग हे जे कौमार्य परीक्षेत पास होणं किंवा न आहे ते आम्ही नेहमी समजून सांगतो पंचांना की विज्ञान एका बाजूने म्हणतं, वैद्यकशास्त्र एका बाजूने म्हणतं की तुम्ही व्यायाम केल्याने मुलीने किंवा साधं खेळताना, सायकलिंग करताना तर योनी मार्गात असलेला एक पातळ पडदा असतो तो फाटू शकतो, तुटू शकतो. त्याचा आणि चारित्र्याचा काही संबंध नसतो. म्हणजे हे जेव्हा आम्ही डॉक्टर लोकांना बरोबर घेतो, समोर पंचांकडे नेतो, तेव्हा पंचांना कुठेतरी माहीत होतं. काही गोष्टी पंचांना माहीत असतात, काही नसतात. मग त्याच्यामुळे पंचांना आम्ही आमची एक पद्धत आहे काम करण्याची, चांगुलपणाच्या त्यांच्या मार्गाने करण्याची. आता या संगमनेरच्या घटनेमध्ये काय झालं की त्या मुलीला असं त्या ठिकाणी कौमार्याची परीक्षा घेतली आणि तिला बाहेर बोलवलं आणि त्या मुलाने अक्षरशः वर्णन करून त्या ठिकाणी त्या लोकांना सांगितलं होतं, पंचांना सांगितलं मी कसं केलं, काय केलं, कसं केलं. त्या ठिकाणी तिचा मुलीचा बाप बसला होता, त्याला शर्मेने मान खाली घातली, आई रडायला लागली, कारण हे सगळं अपमानास्पद असतं. आणि नंतर पंच म्हटले या कपड्यावरती रक्ताचा लाळ लाग नाही आहे आणि त्याच्यामुळे ही मुलगी खोटी आहे, ही मुलगी खोटी. पण ती मुलगी हिंमतवान होती, ती म्हटली नाही मी खरी. पण पंत म्हटले नाही मानणार आम्हाला पुरावा मिळाला, चला उठा म्हटले. आणि त्यांनी त्या ठिकाणी सगळं जे सामान होतं ते सगळे ते घेऊन गेले. म्हणजे जाताना मुलीच्या पायातले जोडेसुद्धा घेऊन गेले, एवढंच नाही मंगळसूत्रसुद्धा काढून गेले, मुलगा पण गेला. म्हणजे त्या पित्याने 10 लाख रुपये खर्च केलेले सगळे ते गेले. मुलीला आर्थिक दंड ते पुढं करणार होते,
पण ती मुलगी काय म्हणत होती की मी पोलिसाची ट्रेनिंग देते, माझा कौमार्या चांगलाच आहे, मी उंच उडी पोलिसात मारते. होती मुलगी. पोलिसात जाणार होती, ती परीक्षा देत होती. मग परंतु पंतांनी कुणी ऐकलं नाही. हे कौमार्याचा आणि चारित्र्याचा काही संबंध नसतो असं या घटनेमुळे त्या मुलीने सांगितलं. पण आम्ही त्याच्यामध्ये सामाजिक दबाव तयार केला. सामाजिक दबाव तयार केला, पण तुम्ही सांगत होतात की तुम्हाला धमकी आली याच्यामध्ये. हो हो. तुम्हाला भीती नाही वाटत? तुमच्या नाही, कुटुंबाला या भीती नाही वाटत? मोहिमेमुळे एक झालं, परिवार असा म्हटला की डॉक्टर जर जिवंत असले ना तर हे तुम्ही काय करायचं, तू काय करायचं काम नव्हतं, हे डॉक्टरनी केलं असतं. पण डॉक्टर नाही ना आता, हे तुला करावंच लागणार आहे. माझी आई म्हणते, भाऊ म्हणतो, माझी बायको म्हणते. आणि एवढंच नाही, माझा बिझनेस पार्टनर आहे. तर सुरुवातीला मी त्यांच्याकडनं 1 वर्ष मागून घेतलं होतं डॉक्टरांचं खून झाल्यानंतर. तुमची फॅक्टरी आहे? माझी फॅक्टरी, स्वतःची फॅक्टरी एक छोटीशी, आणि तो व्यवसाय करतो. पण तो जास्त काम हेच करतो. 3 वर्षापासून पूर्ण वेळ मी काम करतो. 1 वर्ष मागून घेतलं होतं परिवाराकडनं मी, आता 3 वर्ष होत आलंय. पण मला असं वाटतंय का हे संघटनात्मक आम्ही त्याचा ढाचा तयार केलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते आता तयार झालेले आहेत. ते पण स्वयंस्फूर्तीने जातात, जात पंचायत बंद करण्यापर्यंत सुद्धा जातात ते. तर हे संघटितपणे आमचं आता एक व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे. मला जात पंचायतीविषयी आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत. विशेषतः हे मुलीचं आत्ता जे सांगितलं, ती मुलगी उभी राहिली, ती म्हणाली नाही मी खरी आहे. अशा अनेक ठिकाणी मुली उभ्या राहतात. हो, खूप घटनेमध्ये मला असं आठवतंय मुंबईमध्ये कांजरबाट समाजाची एक घटना होती, त्या मुली सुद्धा तशा उभ्या राहिल्या. हो, मुंबईमध्ये एक वैदू समाजाची एक घटना आहे का त्या ठिकाणी पोटामध्ये असताना त्या मुलीचं लग्न झालं होतं आणि मोठी झाल्यानंतर ती IT मध्ये गेले आणि तो मुलगा रस्त्यावर जडीबुटी विकत होता आणि पंचांनी हे लग्न रद्द करत नव्हते. ते म्हटले का तुम्हाला आम्ही दंड करूया. त्यांना दंड पण दिला होता आणि त्या ठिकाणी त्या मुलीची जी बहीण आहे दुर्गा नावाची, तर ती खंबीरपणे पुढे आली आणि मग त्या ठिकाणी आपण ती जात पंचायत बरखास्त केली. पण तेवढ्यापुरतं आपण थांबलो नाही. त्या जात पंचायतीचं रूपांतर सामाजिक सुधारणा मंडळात केलं आणि एक पाऊल जाऊन पुढं आपण हे केलं की त्याच्यावरती निम्न प्रतिनिधित्व महिलांना दिलं. त्याच्यामुळे ती दुर्गा गटारीचा प्रश्न पण म्हणजे महिला पण बोलता येतात, महिला बोलतायत, त्या जातीतल्या महिला सुद्धा उभ्या राहतात, जाहीरपणे येतात, जाहीरपणे पुढे येतात. खरं तर यांना कोणी बोलायलाच दिलं नाही. ते पुढे येतात, आपल्या विचारपीठावर येतात आणि ते पंचांना उद्देशून एक वाक्य म्हणतात, तुम्ही आम्हाला बहिष्कृत काय करतात, आम्हीच तुम्हाला बहिष्कृत करू. म्हणजे तुम्हाला जे उदाहरण जे सांगितलं श्रीरामपूरच्या घटनेमधलं, ती जी मुलगी होती छोटी 2 वर्षाच्या मुलीचं, तिचं नंतर काय झालं, तिचं नंतर त्यांच्या समाजाच्या नियमाप्रमाणे रूढी परंपरेनुसार आपण लग्न लावलो. पण त्याच्या आधी ती मला वाक्य म्हटली होती एक की सर तुम्ही जर म्हणत असेल ना एक कोणत्या जातीचा मुलगा असला तुम्ही सांगा, मी त्याच्याशी लग्न करेन. म्हणजे या मुलग्यामध्ये हिंमत कुठे येते, जात तोडण्याची ताकद, एवढी हिंमत साधारणपणे येत नाही, अशी सहजासहजी येत नाही. तर त्या आमच्याबरोबर काम करून ह्या महिलांना येते. त्याच्यामुळे त्या काय करतात, आपण वेगवेगळ्या परिषदा घेतो. महाराष्ट्र आणीसने 5 ठिकाणी जात पंचायतीच्या विरोधी परिषद घेतले. तिथं येतात या मुली आणि सांगतात जाहीरपणे की आमच्यावर काय अन्याय झाला, तुमच्यावर होऊ देऊ नका, तुम्ही जाहीरपणे पुढे या. महत्त्वाचा आवाज उठवणंच आहे. पण मला हे सगळं करताना तुमच्या परिवाराकडे यायचं आहे. आत्ता उल्लेख झाला तुमचा परिवार, तुमची स्वतःची बायको ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीच कार्यकर्ती आहे, किंबहुना तिच्यामुळेच तुमचा दाभोळकरांशी परिचय झाला, हे मी ऐकलेलं आहे. तो परिवार आणि तुमचं कुटुंब म्हणजे तुमचे वडील वगैरे, ही तुमची जी प्रेरणा आहे सगळी म्हणजे हे काम करण्याची, त्या कुटुंबातून येते? हो, माझे वडील, आई वडील वारकरी पंथातले, वडील आता नाहीत. परंतु वडील हे साधेसुधे वारकरी नव्हते, ते डोळस वारकरी होते, चिकित्सक होते. म्हणजे त्यांना तुकाराम मान्य होते, ते अनुकरले त्यांनी. पण कोणते तुकाराम, विद्रोही तुकाराम, म्हणजे चिकित्सा करणं म्हणजे तुकारामांनी एवढ्या सहजासहजी आपल्याला पचवता येत नाही. मी आणीसमध्ये गेल्यानंतर वडिलांनी मला पाठबळ दिलं. आमच्या चळवळीचे अंक यायचे ते वाचायचे, दाभोळकरांना म्हणायचे ते का हे तुम्ही करतात, तुकारामांनी सांगितलेलं करताय असं त्यांना वाटायचं. म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याच्या वेळेस का खऱ्या वारकऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता, कारण ते काय म्हटले का तुकारामांनी जे सांगितलं ना तेच हे कायद्यामध्ये आलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या या कामाची सगळी प्रेरणा जी आहे ती ही मुळात तुमच्या लहानपणात वडिलांच्या या संस्कारामध्ये आहे. पुढे दाभोळकरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, ते तुमचे गुरु होते, बरोबर आहे. पण तुमच्या कुटुंबाची काय भूमिका आहे, विशेषतः बायकोची? म्हणजे खरं तर माझ्या बायको ही माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे, कारण मी चळवळीत माझा प्रत्यक्षपणे संबंध नव्हता. माझी जी पत्नी आहे विद्या, ती ॲडव्होकेट आहे आणि ती लग्नाच्या अगोदर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करायची. आणि एकदा साधारणतः 10-12 वर्षापूर्वी नाशिकमध्ये डॉक्टर दाभोळकरांचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला ती मला घेऊन गेली आणि तिने माझी ओळख करून दिली डॉक्टरना. मग मी चळवळीत आलो. पण डॉक्टर मला त्यावेळेस पण म्हटलं, ते तू माझ्याकडे येतोय ना, तू चिकित्सा करून ये. मला जर आवडलं आणीच आवडली ते समजून घे, डायरेक्ट आंधळेपणाने येऊ नको, भक्तीने येऊ नको. तू मला दाभोळकर आवडले म्हणून येऊ नको, तू ये 1-2 कार्यक्रमाला बघ. आणि त्यांनी नंतर मला एकदा प्रश्न विचारला का तू आता बघितलंय, तू आणीसमध्ये येणार की नाही. म्हटलं मी आलेलो आणीसमध्ये, म्हणजे आणीसमध्ये यावं, चिकित्सा करून यावं, हे सुद्धा डॉक्टरनी शिकवलं होतं. म्हणून डॉक्टर माझे आयडॉल झाले. एका बाजूला जादूटोणा विरोधी कायदा, दुसऱ्या बाजूला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही काम करणार आहात. हो हो, म्हणजे आम्ही खरं तर हे 2 जे कायदे ना महाराष्ट्राने या देशाला, या राज्याला दिलेले आणि देशासाठी ते पथदर्शक आहे. इतर राज्य पण त्याच्यासाठी मागतायत आपला मत सुद्धा. मला पुन्हा जात पंचायतीच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. हे सगळं होत असताना
पोलिसात तक्रारी जात होत्या. आत्ता जे IPC आहे, इंडियन पिनल कोड, यानुसार तुम्ही तक्रारी करत होतात. पण हा एक वेगळा कायदा असला पाहिजे आणि कायद्याचा आधार असल्याशिवाय काही खरं नाही, हे तुम्हाला का जाणवलं? खरं तर पहिली केस जेव्हा दाखल केली त्यावेळेस भारतीय दंडविधान संहितेच्या कोणत्या कलमाचा आधार घ्यायचा हे आम्हाला खरं माहीत नव्हतं. आम्ही तक्रार दाखल केली, परंतु त्याच्यातनं काय न्याय मिळेल अशी आम्हाला काय वाटत नव्हतं. मग त्याच वेळेस काय झालं, उच्च न्यायालयात एक याचिका हिअरिंगला आली होती. उच्च न्यायालयात 4 याचिका होत्या, पण तो कायदा नसल्यामुळं 3 रद्दबातल झाल्या होत्या. तर त्यावेळेस त्या वकिलांना सुद्धा माहीत नव्हतं याच्यात कायदा आहे का नाही. परंतु महाराष्ट्राचं जे सामाजिक वास्तव जेव्हा समोर आलं, त्या बेंचचे जे होते चित्तरंजन धर्माधिकारी, तर त्यांनी असं म्हटलं की सत्यरंजन धर्माधिकारी हां का त्यांनी असं म्हटलं की याच्यामध्ये कायदा आहे का बघा तुम्ही. मग शोधाशोध सुरू झाली. मग कुणीतरी म्हटलं की एक कायदा होता. मग बघितलं का नाही, तो कायदा रद्द झाला. म्हणजे 1949ला एक कायदा होता, वाळीत टाकण्यापासून प्रतिबंध करणारा कायदा, आणि त्या कायद्याचा मसुदाच मिळत नव्हता. तर शोधाशोध सुरू झाली. मग कळालं 1963ला काही लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं म्हणून तो कायदा रद्द झालेला आहे. मग नंतर पुढच्या वेळेस असं कळलं की 1985ला एक विधेयक आलेलं आहे, सामाजिक अपात्रता प्रतिबंधक विधेयक. अजून त्याचं कायद्यातच रूपांतर झालेलं नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे लढावं कसं. परंतु सरकारने एक चांगली गोष्ट केली की त्यावेळेचा जो सत्ताधारी पक्ष होता, तर त्यांनी लिहून दिलं होतं उच्च न्यायालयामध्ये की आम्ही 1 महिन्याच्या आत कायदा करू. परंतु तो कायदा काय होत नव्हता. म्हणून कोणता सत्ताधारी पक्ष? त्यावेळेस त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार यांनी उच्च न्यायालयात लिहून त्यांना दिलं. उच्च न्यायालयात त्यांच्या वतीनं खंबाटा जे आहेत आपले ॲडव्होकेट जनरल, त्यांनी लिहून दिलेलं आहे सप्टेंबर 2013मध्ये. त्यावेळेस आघाडीचं सरकार होतं, आम्ही 1 महिन्याच्या आत कायदा बनवू. परंतु त्यांनी कायदा बनवला नाही, कारण त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आल्या, विधानसभेच्या निवडणूक आल्या, आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं का यांना जातपंचायत हवी असते, त्याच्यामुळे त्यांनी कायदा बनवलाच नाही. म्हणजे त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे, पण मनातून त्यांना करायचं नव्हतं. परंतु महाराष्ट्रामध्ये सामाजिक वास्तव जेव्हा समोर आलं तेव्हा जजनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्यामुळे त्यांनी लिहून दिलं. परंतु आमच्यासाठी एक गोष्ट त्यांनी चांगली केली की एक परिपत्रक काढून दिलं. त्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की IPCच्या ह्या कलमाचा आधार घेऊन तुम्ही काही केसेस दाखल करू शकतात, आणि तसं करणं पोलिसांना बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आम्ही ते परिपत्रकात एक केसेस दाखल सुरुवात केली. परंतु त्याच्याने आमचा भ्रमनिरास झाला, कारण त्याच्यामध्ये एक असं म्हटलं होतं की 151 ह्या कलमाच्या अंतर्गत पण कारवाई करता येऊ शकते. आणि ते कलम असं आहे की 2 जाती किंवा भाषा याच्या आधारे जर द्वेष उत्पन्न करणारी जर स्थिती निर्माण झाली तर तो दंडनीय अपराध आहे. पोलीस हे कलम लावून देतात, परंतु हे कलम लावल्यामुळे नंतर लक्षात येतं पोलिसांच्या का जेव्हा कोर्टामध्ये आपण चार्जशीट दाखल करतो त्यावेळेस लक्षात येतं की ही फाईल आपल्याला गृह विभागाकडे पाठवावं लागेल, न्याय आणि विधी विभागाकडे, कारण ते कलम गंभीर आहे. पण त्याच्यामुळं आपली जी फाईल आहे ती मंत्रालयात जाते, आणि हा मंत्रालयातल्या फाईलीचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का हा महिन्याचा नाही वर्षाचा असतो. त्याच्यामुळं फक्त आम्ही पोलिसात तक्रार दाखल करायचो, आणि तो जो आरोपी असतात ते लगेचच 1-2 दिवसात लगेच बाहेर यायचे, आणि कोर्टात चार्जशीट दाखल होत नव्हतं. त्याच्यामुळे ते उघडपणे फिरायचे, आणि आपले जे हे जे आरोपी आहे ते आपल्या पीडित लोकांवरती दबाव आणायचे, आणि तुम्ही आमचं काहीच करू शकलं नाही हा असा चुकीचा संदेश समाजात जायचा. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की याच्यात प्रभावीपणे एक कायदा पाहिजे, आणि याची मागणी आम्ही वेळोवेळी करत होतो. आम्ही शासनाला एक मसुदा सादर केला होता, इतर अनेक लोकांनी केला होता. परंतु एक महाराष्ट्राची जी प्रतिमा होती का ती मलिन होत होती, याची दखल भारतानेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली होती. त्याच्यामुळे भारताची प्रतिमा कुठेतरी मलिन होती, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होती असं कुठेतरी सरकारला वाटत होतं. आणि मला असं वाटतं की खरं यश प्रसार माध्यमाचं आहे, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना, सामाजिक न्यायमंत्र्यांना नेहमी विचारलं की कायदा कधी करणार सांगा, कायदा कधी करणार सांगा. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कधीतरी वाटायचं की आपण हा कायदा केला पाहिजे म्हणून का, आणि त्यांना आणखी एक पाहिजे होतं की आपण पुरोगामी असल्याची कुठेतरी त्यांना एक चेहरा. पण शेवटी भाजप सरकारने हा कायदा, भाजप सरकारने केले, देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस सरकार स्वतः मुख्यमंत्री सुद्धा खूप सकारात्मक होते या विषयासंदर्भात. त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं, मी 8-10 वेळा त्यांना भेटलो, प्रत्येक वेळी ते म्हटले की आम्ही कायदा करणार आहे. आणि मग ह्या 13 एप्रिलला आपण कायदा केला तो. पण मला एक आश्चर्य वाटतं की दाभोळकरांना जादूटोणा विरोधी कायद्यासाठी 14-15 वर्ष लढावं लागलं. हा कायदा इतका लवकर कसा झाला? तुम्ही काम सुरू केल्यानंतर 3-4 वर्षात हा कायदा झालेला आहे. हो, ही गोष्ट बरोबरच आहे. आम्ही काम करत असताना फक्त ते जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं असतं, मंत्रालयापर्यंत त्याचा जर टाहो गेला नसता तर हा कायदा झाला नसता. हे तुमचं खरंच आभार मानायला पाहिजे, हा कायदा तुमच्यामुळे झाला. नाही, आमचे आभार मानायची अशासाठी गरज नाही की प्रसार माध्यमं स्वतःचं कर्तव्य करतायत, अशा कामाला प्रसिद्धी देणं प्रसार माध्यमांचं काम आहे. पण मग हा कायदा झाला आणि आता राष्ट्रपतीकडे आहे, सही करतील राष्ट्रपती. 3 महिन्यात त्यांना सही करायला हवी, त्यामुळे जुलै ऑगस्ट एंडपर्यंत सही होईल. पुढे काय?
खरं तर आता खूप प्रकरणं पेंडिंग आहे की लोक दररोज फोन करतात की आम्हाला तक्रारी दाखल करायची आहे, परंतु सध्याचा जो जे IPCचे काही सेक्शन्स आहे त्याचा आधार घेऊन तक्रार आम्ही दाखल करायचं थांबून घेतलेलं आहे. आता राष्ट्रपतींची सही ह्या महिन्यात येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आम्ही एका बाजूने प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूने कायद्याची अंमलबजावणी अशा दुहेरी पातळीवरती काम करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नेटवर्क खूप चांगलं आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक गावाच्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत. मला असं वाटतं की सरकारकडनं त्यांची जी काही जे योजना असतील, त्यांची जी व्यवस्था असेल ती वापरून आम्ही सरकारबरोबर जायचं का नाही अविनाश पाटील आणि आमचे कार्यकारिणी ठरवतील. परंतु हा जो कायदा अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे, पण सरकार करत नाही म्हणून आपल्याला करायचं. एका बाजूला जादूटोणा विरोधी कायदा, दुसऱ्या बाजूला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही काम करणार आहात. हो, म्हणजे आम्ही खरं तर हे दोन जे कायदे ना महाराष्ट्रानेच या देशाला, या राज्याला दिलेले आहे आणि देशासाठी ते पथदर्शक आहे. इतर राज्य पण त्याच्यासाठी मागतायत आपला मसुदा, तर देशाने खरंच स्वीकारण्याची गरज आहे. परंतु महाराष्ट्रापुरतं बोलायचं ठरवलं तर आम्ही हे दोन कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचे 300 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झालेल्या आहे. तसं जात पंचायती विरोधी कायद्याचे फक्त तक्रारी दाखल करणं आमचा उद्देश नाही. आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जाऊन पंचांशी बोला, मनातून जर बदलले तर ते खूप चांगलं आहे. जात पंचायत संपवणं हे तुमचं उद्देश आहे. हो, जात पंचायती खरं तर जात पंचायत संपल्याच पाहिजे, कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान कमकुवत होतं. पण मला असं वाटतं की व्यापक प्रमाणात जरा विचार करावा, आपण जात सोडून बाहेर यावी, जात मोडावी, भारताच्या संविधानाला मानावं. असं जर सगळ्या बाजूने विचार केला तर ह्या जात पंचायती त्यांना मुठपाती द्यावंच लागेल. माझा शेवटचा प्रश्न आहे, जात पंचायतीला मूठमाती मिळाली पाहिजे यात काही शंका नाही आहे. हे खूप चांगलं काम आहे, अत्यंत महत्त्वाचं काम तुम्ही करताय. जातीला मूठमाती कधी मिळणार? खरं तर जातीला मूठमाती मिळाली पाहिजे. म्हणजे इथलं जे समाज वास्तव आहे ना ते जात वास्तव आहे, ते काय धर्माचं वास्तव नाही. म्हणजे जसं आपण किराणा दुकानात किराणा नावाची काही गोष्ट नसते, काही पदार्थ नसतो, तिथं साखर असते, खडी साखर असते, मीठ असतं, असं वेगळं असतं. तसं जातीचं आहे इथलं समाज वास्तव, हे जात वास्तव आहे. त्याच्यामुळं इथं आपल्याला जात संपवायची. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंतासाठी जो मार्ग सांगितला ना, आंतरजातीय विवाह, तर आमच्याकडे आलेल्या 80% घटनांमध्ये जात पंचायतीने बहिष्कृत याच्यामुळे केलं आहे का तुम्ही आंतरजातीय विवाह केल्यामुळं. म्हणजे हे जातीअंताकडे पडलेले एक पाऊल आहे हा कायदा. म्हणजे असं वाटतं मला की बाबासाहेबांनी त्यावेळेस जातीच्या विरोधात लढा केला. त्यांनी एका कमिशनसमोर सुद्धा साक्ष दिली होती. तर मला असं वाटतं की जातीअंत करण्यासाठी दोन मार्ग ज्यांनी जे सांगितले होते की विषमता निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथाची चिकित्सा करणं आणि आंतरजातीय विवाह करणं. महाराष्ट्राने ते पहिल्यापासून करत आहेत. म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा तो धर्मचिकित्सा करतोय आणि जात पंचायत विरोधी कायदा हा जातीअंतासाठी प्रोत्साहन देतोय. हे दोन मार्ग आमच्या पद्धतीने चालू आहे. लढा दूरचा आहे आणि तो एका दिवशी आम्ही याच्यात यश नक्कीच येणार नाही, कारण ती भिंत आहे, ती दगडाची भिंत आहे. आम्ही त्याच्यावर धडका मारतोय, आमचं डोकं लाल रक्त भिंत कोसळणार याविषयी शंका नाही. कृष्णा, अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामासाठी. धन्यवाद.